आज डीपीटीसी बैठक आहे आणि शरद पवार म्हणतात झाल्यावर डीपीटीचं बोलू. शरद पवार म्हणतायत की दिल्लीत जाऊन आरक्षणावर म्हणजे काय होणार नाही, राज्यातले प्रश्न राज्यात सोडले पाहिजे. शरद पवार म्हणतात. शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री म्हणालेले आहेत, बाकी जण त्यांना म्हणतायत, पण त्यांनी पुढाकार घ्यावा ना. एक तर आपल्या कारकिर्दीमध्ये काहीच केलं नाही. आपण इतक्या वर्ष मुख्यमंत्री होतो, राज्यामध्ये आपलं सरकार होतं, त्यावेळेला तर आपण कधी मराठा आरक्षणाचा मग पण उच्चारलेला नाही. आता तुम्ही सल्ला देताय, चांगलं आहे, आपणच पुढाकार घ्या, आपण सहभागी व्हा. पण ज्या वेळेला आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवतो त्यावेळेला यायचं नाही, लोकांना येऊ द्यायचं नाही आणि नंतर मग उपदेश द्यायचा, मला वाटतं हे फार योग्य नाही. सर, निवडणुकीच्या तोंडावरच्या डीपीटीसीला शेवटच्या डीपीटीसीला तुमची उपस्थिती राहिली, त्याच्या अगोदरच्या डीपीटीसी सगळ्या ऑनलाईनच झालेल्या आहेत. नाही, एकच ऑनलाईन झाली, सगळ्या ऑफलाईनच झालेल्या आहेत. अनेक नेते शरद पवारांना भेटत आहेत, त्याकडे आपण कसं बघता, काय माग? कोणते नेते? अनेक नेते आहेत. कुठले नेते? सर, शरद पवार म्हणतात की जरांगेंशी सरकारचा एक गट भेटतो आणि दुसरा गट विरोधकांना भेटतो, यामध्येच सरकारची काय भूमिका आहे ते मला वाटतं. त्यामुळे त्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. आत काही बोलायचं, बाहेर काही बोलायचं, त्यापेक्षा सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला पाहिजे. कारण आपण बघितलं असेल की एकंदरीत समाज जीवनावर परिणाम करणारा हा विषय आहे. आपण बघतोय की समाजामध्ये तीळ निर्माण होते, जातीयतेमध्ये तीळ निर्माण होते. त्यामुळे सर्वांनी बसून हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे, सर्व समाजाच्या हिताचा निर्णय, आणि तो सगळ्यांनी एकत्रितपणे घेतला पाहिजे ही आमची भावना होती. आणि म्हणून आम्ही बैठकही बोलवली, पण त्या बैठकीला जायचं नाही, त्या बैठकीवर बहिष्कार टाकायचा. मला वाटतं पवारसाहेब बाहेर काही बोलतात, एकीकडे दुसरीकडे काही बोलतात, तर हे काही योग्य नाही. भुजबळ, हाके, जरांगे यांना एकत्र आणा आणि पर्याय काढा म्हणतात. मी परत त्याच प्रश्नाचं उत्तर तेच देतो. मी तेच म्हणतो किंवा बाहेर काही बोलायचं, आत काही बोलायचं, तेवढ्यासाठीच आम्ही सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. पण या बैठकीमध्ये त्या दिवशी कोणी आलं नाही. आता कोणी निरोप दिला जाऊ नका म्हणून काय हा विषय वादातीत आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं पाहिजे ना. आता ते एक महाविकास आघाडीचे नेते आहेत, एकमुखी नेते आहेत, मग त्यांनी आपल्या लोकांना पाठवायचं होतं, त्यांना या मंत्रिमंडळात जायचं होतं. लातूर महानगरपालिकेच्या कमिशनरला आपल्याच कार्यकर्त्यांनी भाजपच्या शाळी चोळी आणि बांगड्याचा आहेर दिलेला आहे. कारण की कसलेच कामं सर्वसामान्य लोकांचे कामं होत नाहीत, त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. कधी दिलं? काल. सरकार तुमचं मला माहिती नाही, पण मी माहिती घेतो. असं असेल तर 2-3 वेळा मी मध्ये फोन केला होता, लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या. मी फोनवर त्यांच्याशी बांधकाम परमिशन एवढे रखडलेले आहेत, सफाईच्या बाबतीमध्ये, काही बांधकामाच्या परवानगीच्या बाबतीमध्ये, काही फायली निघत नाही. मी मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी पण त्यांना सूचनांनी समज दिलेली होती या बाबतीत. सर, जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते जे आहेत, लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे. लातूर जिल्हा रुग्णालयाचा मागे निवेदनही दिलं होतं आणि त्यासाठी 60 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निधी वर्ग झाला पाहिजे असं पत्रही निघालेलं आहे. पण आता 35 दिवस झाले सर. तर या संदर्भात आपण पालकमंत्री म्हणून सूचना दिल्या तर 60 दिवसात निघाला पाहिजे असं आहे का? ती करार करून घ्यायला पाहिजे. कोण होतं? 25 दिवस झाले, 35 दिवस झाले सर. पण मला माहिती नाही या संदर्भामधली. पण कृषी खात्याची जमीन लगेच कृषी खात्याची जमीन आहे. तुम्ही आजच आपण त्या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आजच जिल्हा बैठक सर, जिल्हा बोलून आपण विषय करतो. जिल्ह्यात अनेक रस्ते तयार झालेले आहेत मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये. मात्र पहिल्याच पावसात ते रस्ते अक्षरशः वाहून गेलेत, वरचं पूर्ण डांबर गेलेलं आहे. त्या कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई होणार आहे? कारण अशी काही पर्टिक्युलर तक्रार असेल तर आजच मी त्या ठिकाणी चौकशी लावतो. त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी आपण करू आणि जे इथला जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. 76 रस्ते आहेत सर तसे. बघू ना मग आपण. मी तेच सांगतो की आता तक्रारी पण होतील तशा, आणि असतील तर निश्चित आपण त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा सांगितलं होतं की आम्ही शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. शरद पवार आता असं म्हणतात की आम्ही असं बोट कुणाच्या हातात द्यायला तयार नाही. मोठे नेते दोघं. सर, महानगरपालिकेवर लक्ष द्या. खरंच महानगरपालिकेवर लक्ष द्या. लातूर शहरामध्ये कचऱ्याचे ढीग आहेत असतं, म्हणजे मी तर म्हणतो ना, ते आयुक्त आहेत ना, ताबडतोब बदला सर. त्या उषाकिरणच्या समोर भाजी मंडईमध्ये काय चाललंय, रस्त्यावर थांबायची जागा नाही, जनावरांचा धुमाकूळ आहे सर रस्त्यावर. बघा, त्यांना 4-5 दिवसापूर्वी समजलेली या संदर्भामध्ये की तुमच्या तक्रारी खूप आहेत, तुम्ही तिथे बसून काही कामं करत नाही. हे मी आता 4 दिवसापूर्वी बोललो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.